मुंबई से सटे अंबरनाथ पश्चिम के मलिम्बी इलाके में चल रहे वाटर ट्रीटमेंट प्लांट प्रोजेक्ट का आज निरीक्षण किया गया। ये प्रोजेक्ट शहर की बढ़ती अंबरनाथ पश्चिम के नालिम्बी क्षेत्र में बन रहे वाटर ट्रीटमेंट प्लांट के काम का निरीक्षण किया गया। कल्याण लोकसभा सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे के लगातार फॉलो अप से यह प्रोजेक्ट पटरी पर आया है और अगले 1 से 1.5 साल में पूरी क्षमता से शुरू होने की उम्मीद है। प्लांट चालू होने के बाद अंबरनाथ शहर को साफ और शुद्ध पानी मिलेगा। निरीक्षण के दौरान अधिकारियों को काम में तेजी लाने के निर्देश दिए गए हैं। माध्यमातून ही योजना पूर्ण होण्यासाठी कसा प्रकारचा पाठपुरावा केला जाईल आणि निधी कमी पडला तर बघितलं असाल आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जो आदेश आम्हाला आला, नगराध्यक्ष मनीषाताई वाळेकर, सर्वच नगरसेवक प्रतिनिधी या ठिकाणी जे आम्ही लोकांसाठी जे पैसे आणले, स्कीम आणली आहे ती लोकांपर्यंत कशी पोहोचली गेली पाहिजे यासाठी सर्वांचा प्रयत्न आहे। काही लोकांना माहिती नाही की एवढी मोठी योजना आपण आणलेले लोक ते काही त्याच्यावरती भाष्य करतायत, परंतु वस्तुस्थिती आम्ही 50 वर्षाची योजना पाणी पुरवठा ह्या अंबरनाथकरांसाठी आम्ही आणलेले आहे। त्याचं काम चालू आहे। ते काम बघण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही कधीपर्यंत पूर्ण होईल सर? भाजपाकडनं जी काही टीका केली जाते की या 25 वर्षामध्ये अंबरनाथ शहराचा कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही, दहशतीमध्ये सगळे नागरिक जगत आहेत, त्यांचे प्रदेशाध्यक्ष आले त्यांनी देखील टीका केली, याला प्रत्युत्तर कसं द्याल? हे बघा, लोक काय बोलायला काही बोलू शकतात, पण पूर्वीचा अंबरनाथ आणि आत्ताचा अंबरनाथ हे अंबरनाथ करण्यात माहीत आहे आणि तुम्हालाही माहीत आहे। तुम्ही गेले 20 वर्ष पत्रकार करताय। पूर्वीचा अंबरनाथ आणि आत्ताचा अंबरनाथमध्ये खूप फरक आहे। आज आमच्याकडे पाण्याचं आणि स्कीम आलेली आहे, शासकीय इमारत आलेली आहे, कोर्ट आलेले आहे, मेडिकल कॉलेज आलेलं आहे, नाट्यगृह आलेले आहे, जो लोकांना लोकहिताचे आणि लोक उपयोगी ज्या काही लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आम्ही मंजूर करून लोकांच्या लोकार्पणही केलेले आहेत। त्यामुळे लोकांना काही बोलायला त्याला आम्ही उत्तर देऊ शकतो। काय विश्वास आहे ते 21 तारखेला निकाल 100% आमचा निकाल लागलेला आहे। आमचा उमेदवार 100% निवडून येणार आहे। ओके। जी अडचण होती पाण्याची, आज तर या ठिकाणी ह्या योजनेची पाहणी करण्यासाठी आज आमदारांसहित आम्ही सर्व शिवसेना पक्षाचे उमेदवार या ठिकाणी पाहणी करायला आलेलो आहोत की ही योजना लवकरात लवकर कशी पूर्ण होईल आणि अंबरनाथकरांना पाण्याचा जो प्रश्न आहे तो सुटण्यासाठी या कामाची आज आम्ही पाहणी केली। हे काम प्रगतीपथावर चालू आहे आणि यात ज्या काही अडचणी असतील ते आम्ही शिंदेसाहेब त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत। फॉरेस्टचा काही थोडाफार इश्यू, जमिनीचा जागेचा इश्यू प्रॉब्लेम आहे, तो देखील खासदार साहेब आणि शिंदेसाहेब त्यात लक्ष घालून ही योजना लवकरात लवकर पूर्ण होऊन अंबरनाथकरांना मुबलक असं पाणी मिळण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत। किती MLD जी आहे ती पाण्याच्या उपसाईतून होणार आहे? 50 MLD। बरं मॅडम, इकडलं सगळं वातावरण जर पाहिलं तर सगळे उमेदवार आहात तुम्ही निवडणुकीचे, मात्र असं वाटलं की नगरसेवक आणि नगराध्यक्ष या ठिकाणी पाहणी करतायत, काय यामागचं सगळं कारण आहे? आमचा आत्मविश्वास आहे आणि निवडणूक पुढे जरी गेलेली असली, 2 तारखेची निवडणूक 20 तारखेला गेली, परंतु आमचं जे काम आहे शिवसेनेचं या अंबरनाथमध्ये नागरिकांच्या ज्या ज्या काही अडचणी आहेत त्यासाठी आम्ही नेहमीच कार्यरत असतो आणि राहू देखील। त्यातलाच एक भाग आज मी पाहणी करण्यासाठी सगळे उमेदवार आलेलो आहोत। काही उमेदवारांच्या वार्डांमध्ये जी अडचण आहे ते तिथे नागरिकांना त्यांना उत्तर देता यावं। प्रचारासाठी ज्यावेळेस आम्ही जातो, नागरिक आम्हाला ज्यावेळेस प्रश्न विचारतात पाण्याचे, तर प्रत्येक उमेदवाराला या योजनेची माहिती असली पाहिजे, यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो। भाजपानं या निवडणुकीच्या दरम्यान आता परिवर्तन यात्रा सुरू केली, त्याला प्रत्युत्तर म्हणून आपण लोकांच्या समस्येकडे लक्ष देतोय असं म्हटलं जातंय, काय याला उत्तर द्याल? प्रत्युत्तर म्हणून नाही, आम्ही नेहमीच लोकांच्या समस्येकडे उत्तर देतो, आम्ही कामातून उत्तर देतो। आम्ही निवडणूक आल्यावर प्रत्युत्तर किंवा परिवर्तन यात्रा हे आम्ही करत बसत नाही।